आज आपण टेस्टी असा नाश्ता बनवूया नमकीन रोल म्हणून। हे जिरे, हे मिरे आहे 8-10 आणि ह्या हिरव्या मिरच्या हे वाटून घेऊया मिक्सरमधून, जाडसर वाटायचे आहे। हा साबुदाणा आहे 2 तास भिजत ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आधी आणि भिजत ठेवलेला आहे। हा साबुदाणा घेऊया। हे 2 बटाटे आहे उकडून घेतलेले, हे यामध्ये घालू। वाटलेले मिश्रण आहे हे यामध्ये घालूया, हे जाडसर असे। आणि हे चिली फ्लेक्स आहे हे सुद्धा घालूया। हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे जाडसर वाटून घेतले, हे यामध्ये घालूया। शेंगदाणे कमी जास्त आपल्या आवडीनुसार। थोडे अख्खे जिरे घालूया, कारण हे तळल्यानंतर छान वाटते हे जिरे। मीठ आपापल्या चवीनुसार। हे दही घालूया, दह्यामुळे छान स्वाद येतो। आपल्याला हवे तर आपण कोथिंबीर घालू शकतो, कढीपत्ता सुद्धा घालू शकतो। आता यामध्ये हे थोडे जाडसर असे वाटलेले शेंगदाणे अर्धवट हे घालूया। यात ह्या राजगिऱ्याच्या भाजलेल्या लाह्या घालूया, किंवा राजगिरा पीठ सुद्धा घालू शकतो। सर्व आता छान मिक्स करूया, कारण हे शेंगदाणे दाताखाली आले म्हणजे एक अलगच चव वाटते याची। तळले जातात छान आणि क्रिस्पी असे। हे सर्व आता मिक्स करून याचे बॉल बनवून घेऊ। हे नमकीन रोल आता तयार आहेत। आता हे तळून घेऊया। तेल तापलेले आहे आणि आपले हे रोल पण तयार आहेत। आता हे तळून घेऊया। डीप फ्राय करायचे आपल्याला, तेल कडकडीत छान तापवून घेतलेले आहे। आता यामध्ये एक एक बॉल सोडूया। छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आता छान तांबूस कलर आलेला आहे, काढून घेऊया। तेल छान झारून घ्यायचे असे। यामध्ये हिरव्या मिरचीची आणि चिली फ्लेक्सची वेगवेगळी चव, वाटलेले जिरे आणि असे अख्खे जिरे टाकले तर त्याचा एक अलगच स्वाद, आणि शेंगदाण्याचे असे तुकडे करून टाकलेले त्याचा एक खमंगपणा तळल्यानंतर। ह्या सर्व चवींचे मिश्रण ह्या नमकीन रोलमध्ये झालेले आहे आणि खायला एक अलगच चव वाटते याची। आणि त्यासोबत ही आमटी तर करून बघा। ही गरमागरम उपवासाची आमटी तयार आहे आणि त्या नमकीन रोलसोबत ही शेंगदाण्याची आमटी। हे उपवासाला पण चालणारे रोल आहेत आणि नुसते पण नाश्त्याला सुद्धा करू शकतो आपण। आणि यामध्ये आपण जे राजगिऱ्याच्या लाह्या ज्या घातल्या यामध्ये, त्याचा तो खमंगपणा जो अलग असतो, तर या सर्व याची एक मिश्रण म्हणून खायला खूप स्वादिष्ट आणि खमंग असे लागतात। आणि कसे वाटले तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।